पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मान चिन्ह व 1,00,000चा धनादेश असा देण्यात येणार आहे. टाळ्यांच्या जोरामध्ये आपण नागराज मंडळी सरांचा सन्मान आपण इथं करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या कडकडांमध्ये आपण सर्वांचं इथं स्वागत करून पुरस्कारार्थी जे आहेत त्यांचं इथं स्वागत करत आहोत, सन्मान करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून नागराज मंजुळे सरांचं स्वागत करायचंय. टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करायचंय. मी नागराज मंजुळे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व फुले प्रेमींसमोर इथं आपलं मार्गदर्शन आणि आपलं मनोगत मांडावे अशी मी त्यांना विनंती करते. खूप आनंद वाटतोय आणि खूप कृतज्ञताही वाटते. समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो. भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो. सगळी ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं, माझ्या पाठीवर थाप मारली आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. मगाशी आत फिरताना भुजबळ साहेबचं रुपाली त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होते समजून. तर फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे. आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो. मी तर मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो. अंधश्रद्धा, भांडण, व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं. माझे आई वडील, आई आहे, वडील माझे नाही आहेत आज. आई सारखी वडिलांची आठवण काढते. माझे वडील दगड फोडायचं काम करत होते, घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे इथं आहेत त्यांचे काही घेणं देणं नव्हतं. यांचे छोटे छोटे देव होते, खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती. आणि अशा घरात मी जन्मलो. आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो. मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या दिवसापासून जवळजवळ 1 महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून. आणि मी कोण तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे, मी अमुक जातीचा. आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते. म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला. आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो, नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला. फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलने चित्र काढलं. माझी चित्र बरी होती तर मी ते
चित्र काढलं तर सकाळीच मला घरात तो फोटो आणून ठेवलेला दिसला. आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांची गंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार, त्यांना असा प्रश्न होता. आणि ते अधूनमधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचो. आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं, म्हणजे मी म्हणतो आंधळा असणं आणि डोळस असण्यातला जो फरक असतो तो वाचनानंतर मला जाणवला. मी एकदम एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं. आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे, गुलामगिरी आहे, शेतकऱ्याचा असूड आहे, आता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूपच सुंदर गोष्ट आहे. म्हणजे ही महापुरुष, मी जसं म्हटलो ना, मी ज्या जातीत जन्मलो, ज्या बापाच्या पोटी जन्मलो, त्यांचे उपकार आपल्यावर नसतात. फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे. आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे, ही संपली पाहिजे. फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत, त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिलाय. आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे. म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत. आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो, नाहीतर आपल्याला काही अर्थ नाही. हरिवंशराय बच्चन साहेबांची एक कविता आहे, त्याच्या आधी मी फुल्यांच्या मृत्यूपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिलंय की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंताला द्यावी तुम्ही, पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला, नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये. आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला, कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्यांनी लिहिलंय. आता हे शक्य आहे का? एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे. आणि हे बघून मला हरिवंशराय बच्चन साहेबांची एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे. जे विचारांशी जे विचार पुढे घेऊन जातात ते तुमचे उत्तराधिकारी असतात, तुमचे वंशज असतात. फक्त पोटी जन्माला येऊन त्या जातीत जन्माला येऊन काही होत नाही. हे फुल्यांनी असू द्या, शिवाजी महाराजांनी असू द्या, एखादा कवी हरिवंशराय बच्चन सारखा असेल, तुकाराम असतील, हे सगळ्यांनी हेच सांगितलंय. आणि ही परंपरा सतत वाहते. ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात, इतक्या आनंदात आज राहतोय. म्हणजे आज पुण्यात आत्ता जे घडतंय आणि 100 वर्षापूर्वी काय घडतंय असं जर विचार केला असता किंवा 200 वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती, तिथं कुणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गाचे लोक आहेत त्यांना अजिबात थारा नसता. आणि जे सवर्ण आहेत आणि तरीही सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे, त्यांचाही काही उपयोग झाला नसता, त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं. तर हे 100 वर्षात जे काही आपलं जगणं बदललंय, ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय. हे लोक नसतील तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो. हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहतंय. काही माणसं हट्टानं खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात रत होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात. तर ह्या महापुरुषांच्या, ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण इथं आहोत. आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते. मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो, माझी आई गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे होते, त्यांनी बघितलं असतं हे सगळं तर त्यांना भारी वाटलं असतं. पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझे वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोयस. पण त्यांना हळूहळू कळत होतं, समजून सांगत होतं, संघर्ष करायला लागत होता. आणि आज या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे नेत होतो, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो. आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय, खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते. साहेब, तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन, आता रुपालीताई जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला 16 सोमवार करायचे असेल तर करा, करू नका असं म्हणाले नाही, पण करा म्हटलं. पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा. संविधान तर तुम्ही हक्कच आहे, संविधान वाचायची गरज आहे. संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे, तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय एकदा तुम्ही डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे. तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील, तुम्हाला एक घटना माहिती आहे का नाही, तर म्हणजे कशी परंपरा कशी असते, शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर 400 वर्षापूर्वी व्यक्त केला होता. जिजाऊंनी इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो ना की पायाभरणी केली होती, ती शिवाजींनी पुढे नेली. फुल्यांनी त्याचाच
काय म्हणू त्या कार्याचा पुढे परत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली. तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं 1972ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय. ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या. म्हणजे एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता, कारण त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना हक्क आहे असं समजत नव्हता. इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे. आणि या सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मानले पाहिजेत. आणि हे जर वाचन नाही केलं, मी स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते, तुम्हाला काही अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते. तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत, तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत, तुम्ही सतत अन्वयी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते. पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायचंय तर मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांचं कार्य, त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे. सगळंच पट जे काही तुमच्या आवाक्यात येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे. तर आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण गरजेत अजून नीटपणाने जगू शकू. तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात, माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सर, अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही इथं केलं आहे. मी आमदार योगेश टिळेकर यांचा सत्कार मंजिताई धाडगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. आमदार योगेश टिळेकर या ठिकाणी आले आहेत, त्यांचं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब येवला मतदारसंघाचे आमदार यांना मी विनंती करते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय भुजबल साहेबांचा जय हो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय क्रांति। महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब साठे या सर्वांना नमन करतो. मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आणि ते इथं महात्मा फुले सावित्रीबाईंच्या वाड्यावर हा समता पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले. या निमित्तानं या मंचावर असलेले नागराजी मंजुळे आणि कुटुंबीय, रुपाली चाकणकर, योगेश टिळेकर, शबीर अन्सारी, आमदार पंकज भुजबळ, बापू भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार दिलीप कांबळे, सुभाष राऊत, वैशाली बनकर, मनीषा लडकत, ऍडव्होकेट मंगेश ससाने, ऍडव्होकेट मृणाल ढोले पाटील, सदानंद मंडळी, मंजिरीताई घाडगे, अनेकांची नावं घेता येतील, वेळेअभावी मी थांबतो. आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती, आपण दरवर्षी इथे येतो. यावर्षी जर उशीर झाला याचं कारण, नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे, जे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत अर्धपुतळे, तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आलो, त्यामुळे तो उशीर झाला. खरं म्हणजे हे आपलं प्रेरणास्थान आहे, पॉवर स्टेशन. जसं आपण
एक पॉवर लागते ना. आपण गाडी चालवायची तरी पेट्रोल डिझेल लागतं, ती पॉवर आहे. साधारण मोबाईल सुद्धा जो चार्ज करावा लागतो ती पॉवर आहे. आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी, त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो. हे आपलं पॉवर स्टेशन. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची काय आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला. हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला, दिग्दर्शन, काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणजे चित्रपट काढणारे खूप आहेत हो, कवी पण खूप आहेत, दिग्दर्शक खूप आहेत. पण हेच का? याचं कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहे, फुले शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही. ऑनर किलिंग ज्याला आपण म्हणतो, दुसऱ्या समाजामध्ये किंवा खालच्या समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं, आंतर जातीय विवाह केला, तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराटमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे, त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे. दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच. अगदी शेवटचा जो सीन आहे, रक्त असं सांडतंय आणि तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय, हे सगळं पाहिल्यानंतर काही गलबलल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही, यासाठी आपण प्रवृत्त होतो. त्यांनी कवी सुद्धा उन्हाच्या कटाविरुद्ध त्यांचा जो काव्य संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे. या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहेस, एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बोनसाय आणि लाचारपणे मागतेस सावली. का तू घाबरते आहेस या उन्हाला? म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून, स्त्रियांना चाललाय किंवा इतरांना चाललाय, का तुम्ही घाबरता? या ना बाहेर या. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, संघर्ष करा, तोच संदेश इथे मंजुळे साहेब देतात. या अनैतिक संस्कृतीत नैतिक होण्याच्या हट्टापायी का देत आहेस एका आभाळणाऱ्या मनस्वी विस्ताराला मोठमाती? तुझ्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं ते करावं, परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. आपण कुठेतरी आहे तसं, पण दबून राहिलं पाहिजे. आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट आपण म्हणतो. प्रत्येक मानवी प्राण्याला, स्त्री असेल पुरुष असेल, हा सगळा प्रवास तुम्ही थांबवत असतो का? हा प्रश्न ते विचारतात. का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं देशानं बोलत नाही? उन्हामध्ये सुद्धा जो गुलमोहर जो फुलतो आहे, तुला काय झालं? तू पण हे इथं ऊन आहे, या ताप आहे, आजूबाजूला तुला त्रास देणाऱ्या लोकांचा, त्याच्यावर तो उभे राहा. जर गुलमोहर फुलतो आहे तसं तू सुद्धा फुले, हिंमत तू ठेव. एक सामाजिक त्यातून सुद्धा फार मोठा असा संदेश ते देतात. म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्याचा आपण निर्णय घेतला. फॅन्ड्री, सैराट, सोंड अनेक सिनेमा त्यांनी दिले. नाळ, घर बंदूक, बंदूक बिर्याणी, मनोरंजन सुद्धा करण्यात आले. आणि आता या अशा रीतीने जे आपण चालू आहे, काही दिवस फार अडचणीचे आपल्याला लागले, आपण ते बघितले. वर्ष, 1.5 वर्ष जे आहे आपण तो लढा देतो. त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तर तुम्हाला हे कल्पना आहे, मागच्या 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्यावेळेला मला पटलं नाही की आपल्या
बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात. मग ते तेली समाजाचे असतील, ते माळी समाजाचे असतील, ते मराठा समाजाचे असतील, त्यावेळेला आपण पेशानं उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती पोलीस असेल, सरकार असेल, त्याच्या विरुद्ध मला बोललं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी 16 नोव्हेंबरला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली. आणि त्या दिवशी आपण शट्टू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध. परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे, कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करू. आणि तो आपण पुढचे 2.5 महिने नाही केला, पण जेव्हा असह्य झालं तेव्हा तो केला. ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागेल. आम्हाला हे मिळालं, थांबलो आपण. आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो. अरे का? आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो की नाही? ही जे मंडळी नसते यांच्या आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो रे? छत्रपती नसते आपण कुठे असतो? फुले शाहू आंबेडकर, शाहू महाराज नसते कुठे असतो आपण? काय आपले हात नसतात, काय परिस्थिती असते? अगदी अलीकडेपर्यंत ते सगळं चालू आहे. पण याच्यामध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही. कितीही आपल्यावर संकट आली तरी वामनदादा कर्डक स्वर्गीय म्हणतात, तुफान वारा पाऊस धारा मुळीच न आम्हा शिवे. तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे. हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे किल्ले. असाच ताठर माथा, असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे. तुफानातले दिवे मी, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे. थांबता कामा नये. ही कवी मंडळी सुद्धा ना, आम्ही तासभर भाषण केलं आणि त्याने 4 ओळी लिहिल्या तर तो जो आम्हाला जे सांगायचं ते 4 ओळी सांगून मोकळे होतात. हे म्हणून तर जे आहे काव्याचं महत्व आहे ते याच्यासाठीच आहे. आणि ही जी मंडळी आता लहान समाज म्हणजे तो मग सांगितलं दगडफोड उडारी समाजातली मंडळी अजूनही फार हालात आहे बाबा, ते फार हालात आहे ते. पण नागराजी जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवीपर्यंत, त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले, एम.ए. केलं, एम.फिल केलं आणि मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याने हे कामाला सुरुवात केली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. सगळे त्याने पॅन्ट्री, मला पण शब्द माहिती पॅन्ट्री म्हणजे काय. पॅन्ट्री म्हणजे हा शब्द म्हणजे जे बंगाली भाषेतील डुक्कर, तो पॅन्ट्री सिनेमा आपण तो पाहिला. आणि दुसरा सैरार्थ तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. मला अतिशय आनंद होतोय. असा एक अतिशय चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मिळ आहे. हल्ली हे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण काढतात, परंतु बस धांगड धिंगाणा, फक्त पैसे मिळवले पाहिजे, बॉक्स ऑफिसवर हिट ठरले पाहिजे, हा केवळ उद्देश नाही. तो उद्देश साधायला हरकतही नाही. ते करता करता एक संदेश सुद्धा दिला पाहिजे. हे मंजुळे साहेबांनी केलं. मंजुळे साहेब, मला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत. आमचा एक योद्धा हरी नरके तर 1-1.5 वर्षापूर्वी आमच्यातून गेले. त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला. त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली. आता पूर्वी काय आपलं एक महिला दाखवली, हळू कुंकू केलं का सावित्रीबाई नाही. सावित्रीबाई फुल्यांचा तो अस्सल ते चित्र आहे, हे सुद्धा त्यांनी शोधलं. सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी वादविवाद केले. पहिली शाळा सावित्रीबाई फुल्यांचीच शाळा आहे, मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांचीच, दुसरी कोणाचीच नाही, हे त्यांनी सिद्ध केलं. अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला
महात्मा फुल्यांपेक्षा ते श्रेष्ठ होत असं दाखवायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला ते सांगतात. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हे सगळं काम केलं त्यावेळेला तुम्ही 14 वर्षाचे 13 वर्षाचे होता. तुम्ही कसं काय, तुम्ही अगोदर एक काम केलं म्हणून सांगतात, मी नावं घेत नाही, ते सुद्धा मोठी माणसं आहेत. परंतु हे असे चढाओढ होते. त्याला त्याच्याबरोबर नेम कायदा दाखवते, सगळं इतिहास पुढे दाखवून, पुरावे पुढे दाखवून त्यांनी हे काम केलं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मठांचा विरोध होता, आपल्या लोक सुद्धा विरोध करत होते. हो, माझ्या एक सत्यशोधक समाज, सत्यशोधक पिक्चर आला होता, त्यात तो तरी आपण पाहिला असेल कदाचित, मी अनेकांना सांगतो तो तरी बघून द्या, वाचायला आपल्याला वेळ नाही ते तरी बघा. आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा, अर्थात कर्मठ ब्राह्मण होते पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते. आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मारायला लोक येत होते. त्या लहुजी साळवे वस्ताद एका लहान समाजाचा मनुष्य आपल्या तालमीतल्या लोकांना काठ्या घेऊन उभे केले. कोण येतो महात्मा फुल्यांना हात लावायला आणि सर्व. परंतु ज्या भिडेवाड्याचं नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळा सुरू करायला जागा तात्यासाहेब भिडेंनीच दिली. अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे हे त्यांचे जे आहेत सहकारी होते. परांजपे तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते. आणि त्याचबरोबर सावित्रीबाईंना सुद्धा फातिमा शेख, मुस्लिम महिला, तिने साथ दिली शिक्षणामध्ये, ती पण शिकवायला लागले. गणू शिवाजी मांग, धोराजी अप्पाचा माळ, या सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे. आणि मी मगाशी सांगितलं की लघुजी वस्ताद साळवे आणि राणाबा महाल हे सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्यांनी जेवढे मागास समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते, पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते. सगळे शिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही, अशिक्षित माणसं सुद्धा सुसंस्कृत असतात. हे सुसंस्कृत म्हटले पाहिजे माणसं की नाही, हे करा, शिकवा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहतो आहोत. अनेक लोक जे आता म्हणतात की हे भिडेवाडा किती भांडण, शेवटी कोर्टात आपल्याला जावं लागलं. कोर्टात सुद्धा 16-17 वर्ष लढलो, प्रयत्न केला त्याच्यामध्ये सेटलमेंट करणं, नाही झालं दुर्दैवाने. शेवटी जे आहे हायकोर्टाने सरकारच्या आमच्या बाजूने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टात गेले विरुद्ध असलेले लोक, सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही, भिडेवाड्याच्या इथे शाळा आता निर्माण झाली पाहिजे. आणि आता त्या शाळेचं काम सुरू झालं, बांधकाम सुरू झालं. मोदी साहेब आलो, त्यांनी सुद्धा ऑनलाईन त्याचं जे आहे भूमिपूजन केलं, काम सुरू झालं. लवकरच तुमची जी काही इच्छा ही भिडेवाड्याची सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू करणं हे काम लवकरच पूर्ण होणार. एवढंच नाही, संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचं सुद्धा मागच्या वर्षात आम्ही गेलो, मी गेलो, आपले देवेंद्र फडणवीस गेले, त्या तीर्थस्थानाला सुद्धा अ दर्जा आपण दिला, मान्यता दिली. आणि नवीन आराखडा निर्माण करून 140 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार आपण करतो. ही जी व्यवस्था आहे इथली, आपल्या जागा कमी पडते आहे. आजूबाजूच्या लोकांचं जे आहे इतर ठिकाणी पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि ते तिथे स्मृती त्यांनी निर्माण केलेली आहे, 300 मीटर आहे ती एकत्रित करून इथे मोठी जागा निर्माण करून आणखी चांगलं काही करता येईल याच्यासाठी 200 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत सरकारकडून आणि ते काम होईल. पण ओबीसी मध्ये असलेले जे तुम्हाला मला सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो आहोत,
मराठा समाजासाठी करतो, आदिवासी समाजासाठी करतो, पण ओबीसी साठी सुद्धा एमपीएससी युपीएससीच्या मुलांना टॅब आणि साहित्यासाठी 553 कोटी रुपयाची आपण तरतूद केली. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुणे सारख्या शहरामध्ये पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं ही सोपी गोष्ट नव्हती, पण ती सुद्धा आपण पूर्ण केली. आणि तिथे समता परिषदेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा होता, आपण पूर्णाकृती पुतळा दिला. महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा. सावित्रीबाई फुलांचं जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलंय, आता आणखीन काम करतो. 200 मुलींसाठी आपण एनडीएची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी 180 कोटीची तरतूद केली आहे आणि 10 एकर मध्ये या मुलींना आपण शिकवणार आहोत. ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला, मंत्रालय स्थापन केलंय. ओबीसीच्या घरासाठी 12,000 कोटी रुपये आपण त्याची मांडणी केली. मोदी साहेबांनी 5 लाख घर आपण बांधणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे त्या मोठमोठ्या शहरामध्ये जसं दलित आदिवासी मराठा समाजासाठी आहे तसं आपली सुद्धा वसतिगृह ओबीसीसाठी व्हावीत म्हणून काम सुरू झालं. जर वसतिगृह नाही मिळालं तर वर्षाला 60,000 रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू राहा तिथे, शिक, पैसे घे. हे सगळी चांगली कामं जे आहेत हे आपण करतो आहोत. आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तुम्हाला कल्पना आहे, मी अधिक आपला वेळ घेणार नाही, अगोदरच आपण 10 वाजल्यापासून आलेला आहात. पण हे भांडण आपलं संपलं नाही. आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या, आणि आपण ते दिलं. 3 वेळा पहिल्यांदा काँग्रेस आणि आमचं राज्य सरकार होतं त्यावेळेला एकदा कायदा केला, एकदा फडणवीसांचं सरकार होतं 14 ते 19 आपण पुन्हा त्याला पण सपोर्ट केला, आता सुद्धा त्याला सपोर्ट केला. 10% त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस म्हणून जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आपण ठेवले. आणि सरकारने सांगितलं की या 10% 8.5% केवळ मराठा समाजाचे लोक आहेत. कारण तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही, म्हणून तिथे मराठा समाजाला आरक्षण. पण मला कळलं नाही, सातत्यानं घर जाळ काय शिवीगाळ कर, काय वाटेल तो त्रास. माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सदग्रस्त आले शेवटच्या दिवशी सकाळी 10 वाजता एखाद्याच्या दारावर जाण्यासाठी, म्हणजे सांत्वन करण्यासाठी. ते रात्री 2 वाजेपर्यंत मिटिंग घेत बसले, 2 वाजेपर्यंत. अर्थात तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी, साळे, माळे, कोळी, तेली, तांबोळी, आदिवासी, सर्व दलित समाज, मुसलमान समाज, गुजराती, मारवाडी, मातांग, सगळ्यांनी जे एकजुटीनं छगन भुजबळला मतदान केलं. माझं म्हणणं आहे की या निवडणुकांमध्ये सुद्धा या अशा रीतीच्या ज्या आहेत एकमेकाच्या विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का? चांगली कामं केली असतील, चांगले मुद्दे मांडले असतील, विकास केला असेल तर सगळ्यांनी का उभं राहिलं? एवढ्या वर्षांनंतर सुद्धा हेच वाटायला येणार आहे का या महाराष्ट्राच्या? मगर तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, आपली लढाई संपलेली नाही, मजबूतीने उभं राहावं लागेल. अगर प्यार से फूंक मारे तो बुझ जाएंगे, अगर प्यार से फूंक मारेंगे तो बुझ जाएंगे, नफरत से तो बड़े बड़े तूफान बुझ गए मुझे बुझाने में. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगतोय,
या सगळ्या महाराष्ट्रातील मागासवर्गीयांना ओबीसींना सांगतो, प्रत्येकाने आपापल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मागे हटता कामा नये. मराठा समाजाचे सुद्धा हक्क असतील ते त्यांना आपण देतो, त्यांच्यासाठी सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे. पण घाबरून जर तुम्ही बसला तर काही होणार नाही. मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है. मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है. जिंदगी में लड़ने वालों के कदम पे जहां होता है. अरे लढा तुम्ही. ही सगळी मंडळी लढली ना, सगळ्यांना विरोध झालेला, कुणाला विरोध नाही झाला, सगळी लढली. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो, ही लढाई संपली नाही. दलित असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, गोर गरीब कुणी असेल, एखादा मराठा समाजात सुद्धा असेल गरीब, महात्मा ज्योतिराव फुलांनी सुद्धा सांगितलं, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाचे धरावे पोटाचे बंधू बरे. या सगळ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे. महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो असं सांगतो आपण, सावित्रीबाई फुलांचे आपण वारसदार सांगतो, तर हे सगळं करावं लागेल, सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणि शेवट मुश्किलों के दौर में हर कोई बहाना की चादर ओढ़ लेता है. मला असं आहे, मला तसं आहे, मला शेजारी अमुक आहे, मला ह्या धमकी देतो आणि मला तर धमकी देतो आणि मला असं SMS पाठवतो आणि तसं आहे. अरे काय नडतं रे. आणि घरात मस्त रडण्या झालो. आता ते उन्हाच्या पिता ऐकली ना ती कविता, तरी आम्ही घाबरून बसतो. मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर कहलाता है. तुम्हाला इथून या वेळेला हेच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अन्यायाच्या विरुद्ध उभे राहा. या महापुरुषांनी दिला ना लढा, नागराज शोध देता येत ना लढे. अशा आहेत काही लोक आपल्यामध्ये अजून नाही, ते आपल्यासाठी लढतायत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे. असं नाही घरात राहून तो काय करतो, हा काय म्हणतात ते तुमच्या आरक्षणाची लढाई लढतात. कोणी येत नाही घरातून, हो मिरवणूक चालली का आरक्षणाची का, बरोबर ठीक आहे, बस चल ठीक आहे. मिळालं तर नंबर यांचाच पाहिला, जे करणारे मागे राहते. त्या कामा मला मिळो न मिळो, पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपली लढाई आहे. हेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलांनी सांगितलं. आणि धर्माधर्मामध्ये भेद करण्याचं काय कारण आहे. संत तुकारामाने पण तेच सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. हे भेदा भेद हे सगळे भ्रम हे अमंगळ आहे, हे तुकारामाने सुद्धा सांगितलं. आम्ही सगळ्या संतांची पूजा करतो, सगळं वाचन करतो, सप्ताह करतो, काय करतो, पण आमच्या वागणुकीमध्ये मात्र ते काही उतरत नाही. ते वागणुकीत उतरलं पाहिजे, तरच आपण या सगळ्या संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. इथून थांबतो मी. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.